इथं कोणता आवाज आला थोडा वाईट करा. इथं मॅरेज ब्युरो आहे माझ्या घराला लागून. ते चाचीजी बोलत असतात लोकांसोबत, पत्रिका जोडते ते. माझी भाऊजं आणि काही नातेवाईक ना गावातले, म्हणजे भाऊजनं असं म्हणते की मी नाटक करते हार्ट अटॅक यायचा. माझा भाऊ वारला होता, मी आयसीयूमध्ये ॲडमिट होती. तो फोन नाही उचलला. तुम्ही सांगा आयसीयूमध्ये ॲडमिट असताना फोन जवळ देतात का? की तो कोणाला भेटूसुद्धा देत नाही. जेवण घेऊन आलं तर एखादी सेकंद फक्त उभं राहू देते, त्याच्यावर राहू देत नाही. छोट्या मुलांना अंदर येऊ देत नाही. जे आयसीयूमध्ये ॲडमिट असेल त्यांना माहिती हा माझा दुसरा हार्ट अटॅक आहे, त्याच लोकांकरता निघाला. आणि ती भाऊचं मला म्हणते म्हणे. आणि त्यावेळेस माझा तो भाऊ जिवंत होता. फोन केला होता माझ्या पोरांना. मोठा भाऊ मर मला म्हणाला आणि वाईट साईड बोलला म्हणते. कुत्रा भाकरा माझ्या पोराला. विचार करा आता, हे असले असते का लोक? माझे भाऊ माझी भाऊजं कधीच माझ्या मुसीबतच्या वेळेस, माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस मी प्रेग्नन्सीमध्ये होती तेव्हा पण त्यांनी हातवर केले. आणि तो मरणाच्या दारात होतात, मी पैसे लावले. आता तुम्ही सांगा. मध्ये ॲडमिट होती. हे कागदपत्र आहे माझ्या याचे सर्व पूर्ण फाईल आहे. आणि ह्या औषधी आहे, ह्या पहिल्या दिल्या होत्या एका आठवड्याच्या, आणि ह्या महिन्याच्या औषधी आहे. ह्या मंगळवारच्या गोळ्या आहे खायच्या. आणि हे पण आहे. हे सर्च करा म्हणा, हे लिहिलेलं आहे. आणि सर्च करा म्हणा गुगलवर, ती सर्व माहिती देते. ह्या कोणत्या बिमारीवर गोळ्या चालते आणि ह्या स्वस्त गोळ्या नाही आहेत. आणि हार्ट अटॅकवाल्या पेशंटला किती पैसे जाते ते त्यांना हे कर म्हणा. मला अटॅक घ्यायच्या आधी 1 महिन्याच्या आधी मी आईला पैसे पाठवले होते. मला इमोशनल करून हे करते. मी आधार कार्ड तिनं मागितलं, नाही दिलं. मग शेतीचे 30,000 कसे उचलले आजवरी मला तिने 1 रुपया पण दिला नाही. ती भाऊचं मी घर सोडलं होतं, घरी गेली होती तर तेव्हा माणसाचा हात पकडून गेली म्हणे. तर घरी 2.5 महिने राहिली तर कोण्या माणसाचा हात मी पकडून गेली? कोणं पाहिलं त्याला उभं करा म्हणा माझ्यासमोर. लपडे करण्यावाले लपडे करते. मी पहिलंच सांगितलं लग्न करून राहीन, पण असे हलकट धंदे मी कधी करणार नाही. कोण कसं आहे काय आहे मला सर्व माहिती आहे. आणि ह्या इथे पण औषधी आहे हां. याचं नाव आहे ना गुगलवर सर्च कर म्हणा. त्या बाईले 17 वेळा माहेरी जाते. मी माहेरी गेली का तिथे चालत नाही. ह्या जुन्याला मी मरणाच्या दारातून काढलं, हे असले बोलते. विधाता आहे ना, भरून द्या लागेल. ज्या लोकांनी माझ्यावर खोटे आरोप घातले ना, मी खोटी हाव म्हणते. अजूनही कमजोरी आली आहे. ह्या गोळ्या सर्च करा मग मला म्हणा. ह्या सारा हॉस्पिटलमध्ये हे आहे दवाखान्याचं नाव. हे खोटं आहे.